कडनं नक्कीच गोलंदाजी साकारताना मनोजला आपण पाहू शकता आणि स्ट्रायकिंग एंडला विचार करायचा झाला तर नक्कीच आपल्याला कल्पेश पाहायला मिळतोय आणि देवेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं षटक आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्ले. पहिला बॉल नक्कीच घेऊन येतोय मनोज गोलंदाजी ट्रॅकवर. सामना करेल तो कल्पेश. पहिलाच बॉल गुड लेन मध्ये चांगली पिचिंग पाहायला मिळाली. बॅटची कड होती परंतु शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान सिंगल एकवटली गेली आहे आणि या दरम्यान नक्कीच सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. खातं उघडताना फलंदाज कल्पेश. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं परंतु तिथे धाव येणं गरजेचं होतं का, परंतु ती चोरटी धाव आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या दरम्यान अकाउंट ओपन होतोय एका धावेच्या साहाय्याने. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हटलं की नक्कीच डोकेदुखी असते गोलंदाजाला आणि ती डोकेदुखी नक्कीच मनोजाच्या नक्कीच मानसिकतेवर देखील कुठेतरी प्रभाव करत असेल. परंतु ही डोकेदुखी सारली जाईल का, ही डोकेदुखी दूर केली जाईल का मनोजच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मनोजचा हा बॉल डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर तेथे होते. इनफिल्ड मध्ये झाली चूक आणि दुसराचा मानस दाखवलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल का, रनआउटची संधी परंतु सुखरूप पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आणि या दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते टीम ओमसाई मांजरली संघाची. विचार करायचा झाला तर दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत आणि एकमेकांच्या स्ट्रॅटेजी ज्ञात असलेले हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एका समोर एक ठेपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलीच मॅच या स्पर्धेतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅक करता जागा बनून ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली 3 या आकड्यावर. कुठेतरी संत आणि शांत सुरुवात करताना ओमसाई मांजरली संघ, कारण की जाणतोय एक चांगली टोटल क्रिएट करण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे आणि ते करताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका. फिल्डर तेथे आहे. 38 सर्कल मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. चांगली गोलंदाजी मनोजची देखील चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत तरी, कारण की P1चं षटक म्हटलं तर नक्कीच धावा येत असतात परंतु त्या धावांवर लगाम लावली गेली आहे मनोजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी ॲज वेल ॲज चांगली फलंदाजी देखील म्हणता येईल, कारण की आतापर्यंत तरी कोणतंही विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये आणि त्या अनुषंगाने एक चांगली स्टार्ट देखील म्हणता येईल ओमसाई मांजरली संघाकडनं कल्पेश आणि देवेंद्र. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. यस, झेल बाद होतोय. फलंदाज फेल. ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो तो विकेट आता येतोय. कल्पेश बॅक टू डगआउट. सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळाला कल्पेशच्या स्वरूपात. पहिल्या विकेटचं पतन ओमसाई मांजरली संघाला.
कारण की कुठेतरी असं वाटत होतं धावा येत नाही आणि त्या अनुषंगाने रिस्की शॉट आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र प्रयत्न असफल ठरला बॅटर कल्पेशाचा आणि नक्कीच एक झेल देऊन बसला. पहिला विकेटचं पतन. आता मात्र कुठेतरी संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय, कारण की P1 मध्ये ज्या धावा एकवटणं गरजेचं होतं त्या धावा मात्र कुठेतरी इथे मात्र लगाम लावण्यात आली आहे मनोजच्या माध्यमातून आणि तो विकेट देखील आपल्याला हस्तगत होताना पाहायला मिळतोय मनोजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. भूषण आलाय. भूषणसाठी हा बॉल. चांगली फिल्डिंग तिथे 38 सर्कल मध्ये सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जरूर जात आहेत, परंतु मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी या P1 च्या षटकामध्ये वंचित ठेवण्यात आलाय फलंदाजांना. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट टीम ओमसाई मांजरली संघाची. उर्वरित 24 बॉलचा खेळ शेष आहे आणि या 24 बॉल्स मध्ये किती धावा एकवटल्या जातील पाहणं गरजेचं आहे. सांघिक दुसरं षटक अर्थातच P2 चं षटक असणार आहे आणि P2 म्हटलं तर नक्कीच 3 फिल्डर्स आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. या षटकामध्ये देखील ऍडव्हान्टेज असणार आहे फलंदाजांसाठी, कारण की इथून मात्र देखील अजूनही मोठे फटके आले तर पुन्हा एकदा ओमसाई मांजरली संघ या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला तग धरून पाहायला मिळेल. सांघिक दुसरं षटक हाताळतोय प्रतीक 11 मानिवलीपाडा संघाकडनं मनीष आलाय. मनीषचा हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. वॅकंट एरिया आहे. फिल्डर तिथे पोहोचेल का? या जरूर पोहोचलाय. उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नाईस रनिंग बिटवीन द विकेट. अगदी गॅप मध्ये ढकलण्यात आलं होतं बॉलला आणि त्या अनुषंगाने 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2च्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण सातत्य राखताना पुढील 4 दिवस नक्कीच विशालजी गायकर यांना पाहणार आहोत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी जास्त उसळी प्राप्त झालेला चेंडू आणि वाईटची सांगता पंच मुकेशजी गायकर यांच्या माध्यमातून. अवंतर धावेच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा चपराक लगावण्याचा माणूस दाखवला होता. अवे फ्रॉम दी बॉडी लेनची हाताळणी केली गेली होती आणि पुन्हा एकदा वाईटची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय काय बिघडतंय आता मात्र दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज मनीष आणि सलगचे 2 वाईट त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. रिदम कुठेतरी हरवून बसलाय मनीष आणि ती रिदम नक्की शोधावी लागणार आहे. मनीषचा हा बॉल यावेळेस मात्र लेंथ खेचण्यात आली होती आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र कुठेतरी मनीषने देखील इथे मात्र कमबॅक केला आणि डॉट चेंडू फेकण्यात आलाय मनीषच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर कट केलाय. क्रॅकिंग ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जाईल अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. ठोकलाय 4. पहिला चौकार. पुन्हा एकदा अप ट्रॅकर. पुन्हा एकदा स्कोअर कट. लाजवाब स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आरपार फरार. हा येतोय अजून एक खणखणीत चौकार.
कितपत शांत ठेवण्यात येईल. शांत राहायला मी काय संत नाही असं काही सांगताना भूषण आणि सलगचे 2 चौकाराच्या बॅट मधून पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. जास्त उसळी प्राप्त झालेला हा चेंडू. नक्कीच नो ची सांगता पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीणजी विशेषर. आणि जरूर कुठेतरी वॉर्निंग देण्यात आली होती या आधी 1 फॉर दी ओव्हर. आणि पुन्हा एकदा सलगचा दुसरा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने इथे मात्र पेनलाइज केलं गेलंय गोलंदाजाला. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल पॉवरफुल. फिल्डर तेथे आहे. 1 बाउन्स उचलतील फेकतील. त्या दरम्यान 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. तिसरा मानस दाखवलं जाईल का. थ्रो काहीसा नक्कीच प्रॉपर पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने 2 धावा 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ओमसाई मांजरली संघ. कारण की जे 2 चौकार आले त्या चौकारानिशी आता मात्र धावसंख्येला इथे मात्र नक्कीच भर पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून. फिल्डर तेथे आहे डीप मध्ये. उचलतील फेकतील. त्या दरम्यान दुसऱ्याचा मानस. दोन्ही गाड्या एका रुळावर जरूर पाहायला मिळाल्या होत्या परंतु थ्रो काहीसा चांगला आला नाहीये. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट. 2च्या साहाय्याने षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. धावसंख्येचा विचार करायचा झाला धावसंख्या धावफलकावर 22 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच कालच आपण नक्कीच शिवजयंती साजरी केली आणि मोठ्या थाटामाटाने नक्कीच महाराष्ट्रभर नव्हे तर नक्कीच पूर्ण भारतभर शिवजयंती हा सोहळा नक्कीच साजरा केला गेला. 19 फेब्रुवारी जगात भारी असं म्हटलं जातं ना. आणि त्या राजाची नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांची ती शिवजयंती नक्कीच आपण काल मोठ्या जल्लोषाने गावोगावी नव्हे तर नक्कीच शहरोशहरी नक्कीच पाड्यांमध्ये आपल्याला ती शिवजयंती साजरी होताना पाहायला मिळाली. म्हटलं जातं ना निश्चयाचा महामेरू बहुत जणांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं आमचा श्रीमंत राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. एकोणीस फेब्रुवारी 1630 नक्कीच तो दिवस होता आणि त्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्मला असं म्हटलं जातं. आणि नक्कीच 300 वर्षांचं पारतंत्र्य 30 वर्षांमध्ये संपुष्टात आणला असा तो आमचा राजा. फुलर लेनचा बॉल होता यावेळेस मात्र बिहाइंड दी विकेट. चूक पाहायला मिळाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान पाहणं गरजेचं आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे. जरूर बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि त्या अनुषंगाने 22च्या स्वरूपात 1 धाव एकवटली जाईल. 1च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आपण मनोजला पाहतोय कारण की ज्या मनोजने P1चं षटक किफायतीशीर हाताळलं होतं आणि त्याच मनोजवर इथे मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलाय. मनोजचा बॉल स्विंग या मिस. तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 26 एप्रिल 1645 रोजी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी नक्कीच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी नक्कीच रायरेश्वराच्या मंदिरात शपथविधी घेतल्या गेल्या. आणि 6 जून 1674 रोजी नक्कीच राज्याभिषेकाचा सोहळा पार पाडण्यात आला. असा काहीसा छोटासा इतिहास परंतु त्या छोट्याशा इतिहासामध्ये नक्कीच अजरा अमर अशी गाथा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची.
पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर तिथे आहेत डीप मध्ये. सिंगल जरूर आली आहे, दुसऱ्याचा मानस दाखवलाय, थ्रो देखील चांगला आहे, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, काय घडलंय, काय बिघडलंय. या दरम्यान रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2 देवेंद्र. बॅक टू दी डगआउट. अप्रतिम गीत प्रस्तावित केलं जात आहे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. आणि जरूर जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत प्रस्थापित होत असतात, जेव्हा जेव्हा ते त्या गीतांचे बोल आपल्या कानी पडतात, नक्कीच जो शिवभक्त असतो त्याच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही विशाल. कारण की इतका असा खोल इतिहास आपल्या महाराजांचा राहिला आहे आणि तो आपल्या अंगी बिंबवणं फार गरजेचं आहे. कारण की आत्ताची पिढी जरूर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरलेत. कधी कधी आपण पॉडकास्टमध्ये बघतो, जेव्हा जेव्हा विचारलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते, त्यांच्या आईंचं नाव काय होतं, आत्ताच्या पिढीला ते देखील सांगता येत नाहीये. ही कुठेतरी लज्जास्पद बाब आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, फटका चांगला आहे, स्ट्रेटिस्ट फटका घेऊन काढला फिल्डर तिथे, तो लॉंग ऑफ रिजन मधून उचलतील फेकतील. 2 धावा जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन दोज आपल्याला पाहायला मिळते. 2च्या सहाय्याने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 2 विकेटचं पतन जरूर आपल्याला पाहायला मिळालं ओमसाई मांजरली संघासाठी, परंतु तिथून मात्र डाव सावरला गेलाय. आणि आता मात्र कुठेतरी सूझबूझ बरी अशी बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे, फिल्डर तिथे आहे मिड विकेट रिजन मध्ये, उचलतील फेकतील. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. या दरम्यान इथे मात्र इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपल्या मान्यवरांचं यथोचित सन्मान केला जाईल. अतिथी देव भव ही संकल्पना सलग 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून जपण्यात येईल, यात मात्र शंका नाहीये. कारण की षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावा धावफलकावर लावण्यात आल्या 29 धावा. आणि नक्कीच इथे मात्र विचार करायचा झाला, P1चं षटक हाताळलं मनोजने आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून 5 एक विकेट जरूर मिळाली होती. तदनंतर मनीषाला आणि मनीषच्या गोलंदाजीवर कुठेतरी जास्तीत जास्त धावा नक्कीच आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाला. 17 धावा त्याने खर्च केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नक्कीच कर्णधाराने मनोजवर विश्वास दाखवला आणि त्या मनोजने पुन्हा एकदा आपल्या कर्णधाराला निराश न करता 6 धावा खर्चिक केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. आणि असा 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 29 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट टीम ओमसाई मांजरली संघाची. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंग मध्ये आणि या 12 चेंडूंवर नक्कीच किती धावा एकवटल्या जातील पाहणं गरजेचं असणार आहे. आजचा विचार करायचा झाला, नक्कीच आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ घारिवली नक्कीच रोशनजी संते सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चांगलं प्रक्षेपण टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल यूट्यूबवर. या स्पर्धेचा तुम्ही नक्कीच लुप्त घेऊ शकता आणि त्याचं श्रेय पूर्णता जात आहे ते म्हणजे टेन क्रिक या लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीला.
नक्कीच ओमसाई मानिवली संघाचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी यायचंय, मंचावर यायचंय प्लीज. हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑफ राईटचा फटका. तिथे मात्र कचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीप मधून बॅकअप आला होता, परंतु आउटफील्ड मध्ये तफावत पाहायला मिळाली. चेंडू जाईल आर पार फरार, सीमा पार, देऊन जाईल 4 चौकार. फलंदाज फेल. तिसरा विकेटचं पतन टीम ओमसाई मांजरली संघाला. भूषण बॅक टू दी डगआउट. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कड होती का, परंतु नाहीये. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. त्या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यशचा हा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, कही पे निगाह कही पे निशाणा. लेग कटरचा स्वरूपात हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यशच्या माध्यमातून. यशवंतला मात्र कुठेतरी शांत ठेवण्यात आलंय. यशचा हा बॉल ऑफ केलाय ओव्हर दी बॉलर हेड. फिल्डर तेथे आहे वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट नाही आहेत आणि या दरम्यान रनआउटची विकेट येते. अजून एक विकेटचं पतन टीम ओमसाई मांजरली संघाला. अर्थातच प्रदीप बॅक टू दी डगआउट. चार धावा आहेत. 4 धावा असणार आहेत. नक्कीच इथे मात्र चेक केलं गेलं. चांगलं टेलिकास्ट मी आवर्जून नक्कीच उल्लेख केला गेला होता सुरुवातीला देखील. आणि ॲक्युरेट पिक्चर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने कुठेतरी लाईन टच केली गेली होती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला कमबॅक. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल उद्ध्वस्त. फलंदाज फेल. अजून एक विकेटचं बदन. यशवंत बॅक टू दी डगआउट.
इन ॲट नंबर 6 वर आपल्याला पाहायला मिळतोय नौका बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आलाय आणि इथे मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी केली जातीये यशच्या माध्यमातून. चौथं षटक हाताळतंय आपल्या संघासाठी आणि एक किफायतशीर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आला प्रशांत आणि प्रशांतला पहिलाच बॉल. नक्कीच लॉंग ऑन रिझन मध्ये उचलतील फेकतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा होती रनआउटच्या स्वरूपात. अजून एक विकेटचं पतन. प्रदीप बॅक टू द डगआउट. इनिंग इंटरव्हल नंतर नक्कीच टॉस संपन्न केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई एकविरा मानिवलीपाडा विपक्ष चलो शिर्डी कांबा अशी लढत असणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय. इनिंग इंटरव्हल नंतर नक्कीच आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. प्रशांतचा हा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक, फिल्डर तेथे आहे पण तू त्यांना चिर चेंडू जाईल सीमा रेषा पार, आर पार फरार, ठोकलाय 4. राजच्या बॅट मधून चौकार. सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. यावेळेस मात्र बॅटची कड होती आणि चांगलं चप्पल यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं यष्ट्यांच्या मागे निलेशच्या माध्यमातून. आणि या दरम्यान नक्कीच स्टंप आउट होतोय राज. अजून एक विकेटचं पतन टीम ओमसाई मांजरली संघाला. यष्टीरक्षण यष्टांच्या मागे निलेशच्या माध्यमातून. आणि नक्कीच इथे मात्र राजला परतावं लागलं डगआउटच्या आश्रयाला. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्रीराम आलाय. स्टेप आउट होऊन एलिव्हेशन चांगलाय, डिस्टन्स कव्हर होईल का, झालाय. चेंडू जातोय मस्तक पे दस्तक, टोकलाय श्रीराम ने षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एलिव्हेशन होतं, डिस्टन्स देखील श्रीरामच्या बॅट मधून. श्रीरामसाठी हा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड, जरूर खेळून काढलेला फटका. फिल्डर तेथे आहे, डीप मधून येत आहेत, उचलतील फेकतील. काहीशा चुका पाहायला मिळाल्या. त्या दरम्यान 2 धावा, थ्रो देखील काहीसा चुकीचा, परंतु नक्कीच 2 वर शांत ठेवण्यात आल्या. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 50 या आकड्यावर. उर्वरित 1 बॉलचा खेळ शेष आहे या इनिंग मधला आणि नक्कीच या 1 बॉलवर नक्कीच मोठा फटका येईल का पाहणं गरजेचं आहे. चांगली टोटल आतापर्यंत तरी धावफलकावर जरूर लागली गेली आहे. 50 अप पाहायला मिळते ओमसाई मांजरली संघाची. हा बॉल फुल टॉस होता, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. फिल्डर ते त्याला डीप मधून उचलतील फेकतील. त्या दरम्यान 2 धावा जरूर कंप्लीट होत आहेत 2च्या साहाय्याने. षटक क्रमांक 5 व संपुष्टात आलाय. इनिंग पतनानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 52 धावा ऑन बोर्ड आणि 53 धावांचं लक्ष प्रस्थापित केलं गेलंय ओमसाई मांजरली संघाकडनं. तेच म्हणजे प्रतीक 11 मानिवलीपाडा संघासमोर. इनिंग
इंटरव्हल नंतर नक्कीच या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक 11 मानिवलीपाडा संघ. तदपर नक्कीच टॉसचा कार्यक्रम इथे मात्र संपन्न केले जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई एकविरा मानिवलीपाडा त्यांचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळेल चलो शिर्डी कांबा. दोन्ही संघांच्या कर्णधाराने यायचंय टॉस साठी. साई एकविरा मानिवलीपाडा संघाच्या कर्णधाराने तसेच चलो शिर्डी कांबा संघाच्या कर्णधाराने यायचे टॉस साठी प्लीज. वेळेचा प्रबंध असणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. या दरम्यान नक्कीच इथे मात्र आपल्या उपस्थित मान्यवरांचं इथे मात्र यथोचित सन्मान साकारला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तरी सुद्धा मी नक्कीच प्रथम आपण सन्मान करणार आहोत आपल्या मान्यवरांच्या. नक्कीच आपले मान्यवर जे लाभले तुकारामजी गायकर जे प्रतीक गायकर यांचे नक्कीच वडील आहेत त्यांचा देखील इथे मात्र या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान केला जाईल. तरी सुद्धा मी आमंत्रित करेन रणजितजी गायकर की त्यांनी आपल्या शुभ हस्ते तुकारामजी गायकर सरांचा इथे मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. अतिथी देव भव ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की जपताना ओमसाई मानिवली क्रिकेट संघ आणि नक्कीच आयोजक यांच्या माध्यमातून इथे मात्र मान्यवरांचा सन्मान पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर नक्कीच सन्मान केला जाईल संजयजी भोईर सर यांना देखील इथे मात्र या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. तरी सुद्धा मी राजेशजी गायकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते इथे मात्र संजय सरांना इथे मात्र सन्मानित करायचं आहे. माईची उबदार शॉल आणि त्या समवेत एक मोमेंटो देऊन इथे मात्र संजयजी भोईर सरांना सन्मानित केलं जात आहे. आणि ते क्षणचित्र आमची नक्कीच 10 क्रिक अँड कंपनी यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर नक्कीच रघुनाथजी गायकर जे पोलीस पाटील आहेत मानिवली गावचे यांचा देखील इथे मात्र शाही सन्मान केला जाईल. आणि नक्कीच मी विनंती करेन चैनूजी गायकर यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते रघुनाथजी गायकर सरांना इथे मात्र नक्कीच सन्मानित करायचं आहे. पोलीस पाटील मानिवली गावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा नक्कीच या ग्राउंडवर स्पर्धा भरवल्या जातात नक्कीच पाठिंबा असतोय रघुनाथजी गायकर सरांचा आणि तो पाठिंबा देखील आज आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा चालू होण्याच्या अगोदरच नक्कीच मान्यवरांच्या भूमिकेत ते इथे उपस्थित राहिले आणि उद्घाटन सोहळ्यामध्ये नक्कीच सामील झाले. त्यानंतर आपण अजून एक सन्मान करणार आहोत भाऊजी गायकर यांना देखील इथे मात्र सन्मानित केलं जाईल. तरी सुद्धा मी नितेशजी गायकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते भाऊजी गायकर यांना मात्र सन्मानित करायचं आहे. त्यानंतर अजून एक सन्मान आहे दिनेशजी संते सरांचा इथे मात्र सन्मानित केलं जाईल. तरी सुद्धा मी नितेशजी गायकर सरांनाच विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दिनेशजी संते सरांचा इथे मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. दिनेश संते सर आपला सन्मान नक्की स्वीकारायचा आहे. यायचं सर. मानिवलीपाडा गावचे नक्कीच समाजसेवक ॲज वेल ॲज एक चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते दिनेशजी संते सर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जाईल सी मार रेषा पार.
4 धाव्यांकरता चौकार. अजून एक सन्मान केला जाईल. अमोलजी गायकर यांना मात्र सन्मानित केलं जाईल. त्यांनी देखील यायचं, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अमोलजी गायकर आणि चैनू गायकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अमोलजी गायकर यांना नक्कीच सन्मानित करायचं आहे. यावेळेस मात्र वाईटची सांगता पंचांच्या माध्यमातून आणि अवंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. इथे मात्र आलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा इथे पार पाडण्यात आला आणि तदपर आता वळूया सामन्याकडे. ऐकूयात स्वीट साऊंड ऑफ व्हॉइस मॅन फ्रॉम घारिवली रोशनजी संते सरांना. थँक्यू सो मच. हेमंत पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवले पहिल्या इनिंगमध्ये 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. प्रतीक 11 मानिवलीपाडा टीम समोर आणि प्रशांतने पहिल्याच चेंडूवरती चौकारने सुरुवात केली. स्वीप केलाय इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार. यस, आपण बाउंड्री चेक करूया. चौकार आहे की षटकार आपण चेक करूया. आणि हा चौकार आहे. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज श्रीराम गायकर यांचं. ऑन साइडला लॉफ केलाय इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा रेषेच्या बाहेर हा येतो आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. ने 3 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये. धावसंख्या आहे 13. 53 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. षटकार येतोय प्रशांतच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 19 धावा. चला नेक्स्ट मॅच आहे चलो शिर्डी कांबा आणि साई एकविरा मानिवली पाडा. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. या पुढील सामना या दोन संघांमध्ये असेल. आपण टॉस करूया. 19 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई मांजरली आणि प्रतीक 11 मानिवली पाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. ओमसाई मांजरली म्हटलं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सुभाषजी गायकर यांचा संघ. यावेळी चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. येतो डॉट बॉल
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 धावा. प्रतीक 11 मानिवलीपाडा या टीमची 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. विनंती असेल दोन्ही संघ आपण टॉस साठी या. चलो शिर्डी कांबा आणि साई एकविरा मानिवलीपाडा या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. आज सुभाष गायकर टीम मध्ये नाहीये, त्यांची कमी नक्कीच भासते. ती म्हणजेच ओमसाई मांजरली या टीमला एक खूप चांगली फलंदाज मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. 24 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राईट मोर द विकेटने यावी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश आहेत, अत्यंत टॅलेंटेड खेळाडू निलेश. सुरुवात तर प्रशांतने खूप चांगली करून दिली आहे. प्रतीक 11 मानिवलीपाडा या टीमला या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. या स्पिंगर अप. फलंदाज झाले बाद आणि दिलगिरी व्यक्त करतायत की बॅट कट आहे. हे सांगत असताना बॅट कट आहे असं सांगत असताना पंच आणि इथं हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 19. 34 धावा अजूनही बनवायचे आहेत. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज समीर येतोय या दुसऱ्या षटकामध्ये आणि समीरने सुरुवात खूप चांगली केली आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये श्रीराम गायकरने तब्बल 19 धावा खर्च केल्यात. त्यामुळे या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल ओमसाई मांजरली या टीमला. चला टॉस साठी या शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. चलो शिर्डी कांबा आणि साई एकविरा मानिवलीपाडा या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवले या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. सलगचा तिसरा चेंडू येते डॉट. या मॅच मध्ये वापसी करून दिले समीरने ओमसाई मांजरली या टीमला. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा आणि क्या बात आहे. शरद घारे होते आणि शरद घारेने हा चेंडू अडवलाय. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. बॅकअप नाहीये आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रदीप गायकर, प्रशांत गायकर इन ऍक्शन मध्ये आहेत. शरद घारे इन ऍक्शन मध्ये आहेत. यशवंत देखील नक्कीच इन ऍक्शन मध्ये आहेत. खऱ्या अर्थाने खूप चांगला संघ आपण पाहतोय ओमसाई मांजरली संघ. भूषण देखील लॉंग ऑफला फिल्डिंग करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दडपण आहे, दबाव आहे निलेश वरती, कारण की प्रशांतने तर सुरुवात खूप चांगली करून दिली होती, परंतु या षटकामध्ये समीरचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, फक्त 2च धावा खर्च करतोय आतापर्यंत. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी समीर करतोय. राईट मोर द विकेटने फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जाते लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि अवघ्या 3 धावेंचं हे षटक फेकलंय गोलंदाज समीरने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय ओमसाई मांजरली या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 31. 18 चेंडू 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रतीक 11 मानिवलीपाडा या टीमला. प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित
श्रद्धांजली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा पहिला दिवस आणि पहिला सामना सुरू आहे. विनंती असेल चलो शिर्डी कांबा आणि साई एकविरा मानिवली पाडा, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी या. नक्कीच बघा, अथवा 4 षटकांचा सामना खेळावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. साई एकविरा मानिवली पाडा या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल चलो शिर्डी कांबा या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लवकरात लवकर, जास्त विलंब आपण करू नका. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत प्रशांत गायकर. आणि स्ट्राइक इनला फलंदाज निलेश आहेत. प्रशांत ओव्हर द विकेटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला श्री गायकर, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज निलेशचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का प्रतीक 11 मानिवली पाडा टीमला 22 या धावसंख्येवरती पहिलं विकेट गमावलाय. प्रतीक 11 मानिवली पाडा टीमने. निलेश बॅक टू द पवेलियन. विशाल संते येत आहेत. वेल फिनिशर आहे, सिक्सर किंग आहे. बघूया कशी कामगिरी करतायत. परंतु मी कौतुक करेन ओमसाई मांजरली या टीमचं. कमबॅक झालाय, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये समीरने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज प्रशांत गायकर. आमचे अत्यंत जवळचे मित्र मनोज धाडवे यांचे ते मित्र आहेत प्रशांत गायकर. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, आउटस्टँडिंग हा चेंडू आपण पाहिला आणि रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. येते हा डॉट बॉल. राईट मोर द विकेटने ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट उपमहापौर आदरणीय बुधारामजी सरनोबत साहेबांचे ते मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी कार्यसम्राट उपमहापौर बुधारामजी सरनोबत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद प्रशांत बॅक टू द पवेलियन. लागतोय हा दुसरा मोठा धक्का. प्रशांत चिखळी संपुष्टात. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या श्रद्धांजली चषकासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत आदरणीय नक्कीच माननीय श्री बुधारामजी सरनोबत साहेब जे माजी उपमहापौर आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. कल्याण जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष, परिवहन संघर्ष सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने अध्यक्ष आहेत. आदिवासी सामाजिक फाउंडेशन यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल साहेबांचं मनापासून आभार.
आणि यस फिंगर अप फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. प्रतीक 11 मानिवली पाडा टीमची. फलंदाज मनोज बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 23. पहिल्या षटकामध्ये विशाल 19 धाव बनवल्या होत्या. 24 चेंडू आणि 34 धाव बनवायच्या होत्या. असं वाटलं की 3 ते 4 षटकांमध्ये सामना फिनिश होईल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय. नक्की दुसऱ्या षटकामध्ये समीरने 3 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये प्रशांत गायकरने 2 विकेट मिळवले. एकंदरीत पाहिलं गेलं तर 3 विकेट गमावले या षटकामध्ये आणि अवघी 1च धाव खर्च केली आहे प्रशांत गायकरने. आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे ओमसाई मांजर्ली या संघाने. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. ती म्हणजेच प्रतीक 11 मानिवली पाडा या टीमला. चला चलो शिर्डी कांबा या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी, जेणेकरून आपण टॉस करूया. आपल्या व्यासपीठावरती बुधरामजी सरनोबत साहेब आहेत. खऱ्या अर्थाने आमचे अत्यंत जवळचे मित्र मस्कल गावचे उद्योजक निकेश भोईर यांचे ते गुरुवर्य आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू बनवायचे धावा 30. 12 चेंडू आणि 30 धाव बनवायचे आहेत. बारा चेंडू बनवायच्या धावा 30. समीर येतोय सेकंड स्पेल मध्ये. फुल टॉस लॉफ केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत श्रीराम, त्यांना बीट करून वाईड इश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू सो मच. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो फटका येतोय विशालच्या बॅट मधून. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे विशाल. 11 चेंडू बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये. समीर राईट मोर द विकेटने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल प्रतीक 11 मानिवली पाडा या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल ओमसाई मांजर्ली या टीम साठी. 10 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. फुल टॉस चेंडू आहे. कव्हरला खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती. 9 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. प्रशांतने विशाल सुरुवात खूप चांगली करून दिली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक आली नाही, त्यामुळे दडपण आलं, दबाव आलं प्रशांतवरती आणि तो देखील बाद झालाय. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. 2-2 फिल्डर आलेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप चांगला आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 31. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. ज्या समीरने दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, त्या समीरला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय या षटकामध्ये. 8 चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चला कांबा टीमचे कॅप्टन चलो शिर्डी कांबा, आपण टॉस साठी या.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि येतो हा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. मुकेश गायकर आणि प्रवीण विशे हे दोन ऑफिशियल पंच. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू द बॉलर येतोय डायरेक्ट हिट आणि फलंदाज झालाय बाद. विशाल बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31, लॉस ऑफ 4 विकेट. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 22. चला चलो शिर्डी कांबा या टीमचे कॅप्टन इथे येत आहेत. नक्कीच विनंती असेल आपण टॉस करूया. आदरणीय बुधारामजी सरनोबत साहेबांना विनंती असेल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. चलो शिर्डी कांबा विकास जे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला मानिवली पाडा. चेक. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातोय. हेड कॉल होता आणि हेडच आलाय. नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे मानिवलीपाडा संघाने आणि नक्कीच डिसिजन काय असणार आहे. मान्यवरांना विनंती असेल की ते आपण विराजमान व्हायचं आहे. बॉलिंग फर्स्ट घेणार. यस नक्कीच क्षेत्ररक्षण साकारला. एक मेंटॅलिटी आहे की टॉस जिंकला की पहिले क्षेत्ररक्षणच घ्यायचं की काही स्ट्रॅटेजी आखल्या गेल्या आहेत तुमच्या माध्यमातून? ठरवलं होता का बॉलिंगच घ्यायची पहिली. नक्कीच जास्त काही मनोगत घेणार नाहीये कारण की अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नाणेफेकी जिंकली आहे मानिवलीपाडा संघाने आणि इन्व्हाइट केलंय कांबा संघाला प्रथम फलंदाजीसाठी. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. हेमंत पाटील यांचा आवाज आपण ऐकतोय आणि 4 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खूप चांगले समालोचक आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट. 5 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली पूर्ण आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 4 रन. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 3 षटकार मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज कल्पेश घारे आहेत या अंतिम षटकामध्ये. बॅकफुटला गेले स्क्वेअर कट आणि फिल्डरला दिले हुलकावणी. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज संतोष. 14 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. प्रतीक 11 मानिवलीपाडा आणि ओमसाई मांजर्ली या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. कल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक इनला फलंदाज संतोष. लॉफ केला चेंडूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक श्रीराम गायकर ने केली चूक आणि बॅकअप साठी फिल्डर येतील परंतु चौकार आहे. प्रशांतने सांगितलंय की हा चौकार आहे कारण की सीमारेषेवरती त्याचा पाय लँड झाला होता. त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्याने केला आणि हा चौकार येतोय. सामना अजूनही संपला नाहीये. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. संतोषने लागोपाठचे 3 चौकार लगावलेत. 2 चेंडू शिल्लक. 10 धावांची गरज आहे. 1 षटकार 1 चौकार मारावा लागेल. कल्पेश दडपण आहे, दबाव आहे. गोलंदाज कल्पेश वरती दबाव आहे, फलंदाज संतोष वरती. 10 धावा. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एलिव्हेशन नाहीये. मिडविकेटला झेल ड्रॉप केलाय आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज संतोषला
माघारी परतावं लागेल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू बनवायचे धावा 9 या मॅच मध्ये. कल्पेश ओव्हर द विकेटने. फुल टॉस आहे, त्याला ड्राईव्ह केलंय डीप मध्ये. लॉंगॉनला भूषण आहेत. खराब क्षेत्ररक्षण चौकार येतोय परंतु फरक पडणार नाहीये ओमसाई मांजरली या टीमला. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे ओमसाई मांजरली या टीमने. मांजरली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. प्रतीक 11 मानिवलीपाडा संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन ओमसाई मांजरली संघ आणि अभिनंदन कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सुभाषजी गायकर, कारण की त्यांच्याच माध्यमातून ड्रेस कोड या टी शर्ट लाभलेले आहेत ओमसाई मांजरली या टीमला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत गायकर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत, ज्यांनी एक षटक हाताळलं, 3 विकेट घेतले आणि एकच धाव खर्च केली. प्रशांत गायकर आहेत मॅन ऑफ द मॅच. चला प्रशांत यायचं. प्रशांत गायकर येत आहेत मॅन ऑफ द मॅच. मिस्टर पितांबरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत मनोज धाडवे आणि प्रशांत गायकर. हे पितांबरीसाठी काम करतात आणि अभिमानाची गोष्ट आहे. अनेक स्पर्धा त्यांचे देखील होत असतात. आणि प्रशांत गायकर यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आदरणीय बुधारामजी सरनोबत साहेबांच्या शुभ हस्ते. आदरणीय बुधारामजी सरनोबत साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्रशांत गायकरला मॅन ऑफ द मॅच. आणि चला विनंती असेल